शिवलीलामृत अध्याय 8वा. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती. वेद वंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायुपती. अगाध नीती प्रकटविली तुझ्या बळे विश्वव्यापका. सूत सांगे शौनकाधिका. भद्रायुष्य शिव कवच अधिका. श्री गुरुनी शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम व सर्वांगी चिरशिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम करावी भद्रायू बाळतो. एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खडग तिथले अद्भुत होता त्रिभुवनांत ऐशे नाही की. ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न जाती कदाची भस्म होऊन. 12 सहस्र बळ गहन तत्काळ दिदले कृपेने. तेने शिवाचे अद्भुत मने होई ऐश्वर्यवंत. आयुरारोग्य विख्यात सर्व रायांत श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होनी संत शिरूपे पाळी मेदिनी. निष्कामदाने करून माझील त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्यलक्ष्मी असो ते सदनी. भूत कारुण्य लक्ष्मी हृदय भवनी. दान लक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य. दोर्दंडी विकले लक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वशे तुझी. शत्रुलक्ष्मी खडगागरी वसो. साम्राज्य लक्ष्मी सदा असो. विद्यालक्ष्मी विलशे सर्वदाही तुझ पाशी. ऐशे शिवयोगी बोलोन ते तेजी पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंमती. इकडे भद्रायूचा पिता निऋती. दशार्य देशीचा नपती. वज्रबाहू महामती शत्रू त्यावरी पातले. मगध देशाधिपती हेमरथ तेने देशी नागविला समस्त. धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरुणी समस्त. बळे नेऊनी बंदी घालीत. मुख्य राजग्राम विष्टित बाहेर निघत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिन पर्यंत. हा एकला शत्रू बहुत. मग त्याशी धरून या जीत रथी बांधी आकर्षोनी. वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून. सर्व ग्रामप्रजा लुटून राजस्त्रिया धरी येल्या. ऐसे हरुणी समस्त घेऊनी चालीला हेमरथ. वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पाहतसे. पुत्र ना बंधू आमास कोण कैवारी यास वायास. आम्ही पाहावी कवनाची आस. सोडविल कोण दुखारणावी. तो समाचार कळला भद्रायुषी की शत्रू नेती पितयाशी. गुरुस्मरण करून यानसी अंगी कवच लिहिले. मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चिरचिले भस्म. शंख खडग घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी. मने माते शत्रू बहुत ग्राम हरुणी पितयास नेत. तरी मी गुरुदास तुझा श्रुत संहारीन समस्तांते. माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीचे राजेश जितची धरण आणि न तुझ्या दर्शना. निर्दोष यशाचा ध्वज ओभवीन आहे तेजस्पुंज. शरत्काळीचा द्विजराज सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनयवीर सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती. ईब आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी. की जनक जेचे कैवारी लहू कुशपुत्र जैसे. पायी क्रमती भूमी सत्वर शोभती धाकुटे वय किशोर. जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जिनले. म्हणती उभे राहारे तस्कर समस्त. वज्रबाहू वैसे दिव्य व्यस्त वस्त. चोरोणी नेता त्वरित शिक्षा लावू तुम्हा ते. तस्करांशी ह्याची शिक्षा जाण. छेदावे कर्ण नाशिक करचरण. एवढा न्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही. अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती एक उमापती येती निज भक्त कैवारी. एक मृतांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र. एक वासुकी एक भोगींद्र तेवी दोघे भासती. असंख्य सुडिती बाण असंख्यात सुडिती बाण. जैसा धारे वर्षे घन. वीर खेळिले संपूर्ण
मयूरा ऐशे दिसती परतले शत्रूंचे भार. वर्षती शास्त्रासे समग्र वाद्य वाजती भयंकर. ते येणे दिशा व्यापिला तो जलज वाजविला अद्भुत. धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरीत. कुंभिनी ते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत. शत्रू पडले मूर्छित रिते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेऊनी दोघे आरूढले तेची क्षणी. चापी बाण लावूनी सोडिली प्रलय विद्युद्वत. वज्रबाहूचे वीर बहुत भारा समवेत वज्रभाऊचे वीर बहुत संभारा समवेत गजरथ. भद्रायू भोवते मिळत कैवारे आपला मनवनी. वाद्ये वाजवून या दळ भद्राई भोवते मिळाले सकळ. म्हणती हा कैवारी या वेळ आला नकळे कोठोनी. पाठी राखा देखुनी समर्थ वीरांशी बळ चढले अद्भुत. हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी. वज्रभाऊ सहित प्रधान रती बांधिले पाहती दुरून. म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले. ऐसे गुरुने शिकविले पूर्ण दिघे दोघांची विद्या समान. त्यात मुख्य राजनंदन देखुनी स्नेह वाटतो. कोण आहेत ते आहेत ते न कळे सत्य. मज वाटशी परमाप्त हृदय धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घोरांतर रण रक्तपुर चालिले जान. वज्रबाहू दुरुण प्रधानासहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार. शत्रू केले जेव्हा जर्जर समरभूमी वाजली थोर. बाणे अंबर कोंदले ऐसे देखुनी हेमरथ. लोटला तेव्हा कृतांतवत दोघाशी युद्ध अद्भुत. चार घटिका झाली शत्रू थरथरा कापत. म्हणते भीमकी हनुमंत किंवा आला रेवतीनाथ. मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखुनी उत्कर्ष बहुत. भद्राईन शिवयोगी दत्त खडग काढले तेज अद्भुत. सहस्त्र मार्तंडा समान ठुई. ऐसे देखुनी हेमरथ. लोटला तेव्हा कृतांतवत दोघाशी युद्ध अद्भुत. चार घटिके जाहले शत्रू थरथरा कापत. म्हणते भीमके हनुमंत किंवा आला रेवतीनाथ. मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखुनी उत्कर्ष बहुत. भद्राईन शिवयोगी दत्त खडग काढले तेज अद्भुत. सहस्त्र मार्तंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ. की प्रळय विजांचा मेळ की काळ सर्पाची गरळ. तेवी खडग झळकतसे ते शस्त्र झळकता ते जाळ. दळ भस्म झाले सकळ. मागे होता हेमरथ तात्काळ. समाचार श्रुत झाला की काळ शस्त्र घेता हाती. देखताची दळे संहारिती मग पळू लागला पवनगती. उदल्या दळा समवेत
प्रधानांसह वज्रभाऊशी टाकून पळती शत्रू घेतले रान. ते भद्रायुन देखिले धरीला धावून हेमरथ. धरीला तो दृढ केशी ओढुनी पाडीला भूमिशी. लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित बडबडा. रती बांधिला कर्षोन मंत्री प्रधानासहित जान. क्षूर मुख खशेवून पांच पाट काढिले. अर्धखांड अर्धमिशी भादरून माघारी चालवी संपूर्ण. राजस्त्री अपार कोशघन घीत हिरोण तेधवा. देश नागविलास होता सकळ. वस्तू मात्र ऐनविल्या तात्काळ. गोभर परतविला सकळ. जे तिता तेथे स्थापिला. अमात्या समवेत पिता सोडवुनी पायी ठेविला माता. वज्रभाऊ होय बोलता त्याजकडे पाहुनी. नैनी लोटल्या अश्रुधारा. तू कोण आहेस सांग कुमारा. मज अपयश समुद्रांतुनी त्वरा. काढिले उडी घालुनी जळता शत्रू दावाग्नीत. वर्षलाशी जलदाद्भुत. मज वाटे तू कैलासनाथ. बाळवेश आलाशी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरले. बाळकाची कौतुके की सहस्राक्षे येणे एके. केले धावणे वाट तसे. सकळ राजस्त्रिया धावून उतरिती मुखावरून निंबलोन. म्हणती बाळा तुझ वरून. जावो वाळून सर्वई. भद्रायू म्हणे नगरांत. चला शत्रू घेऊनी समस्त. बंदी घालुनी रक्षाभोत. परमयत्ने करून या नगरांत पिता येऊनी. बैसविला दिव्य सिंहासनी. जे वाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला. नगर श्रंगारिले एकसरा. रती भरुनी वाटती शर्करा. नगरजन धावती त्वरा. वज्रभाऊशी भेटावया. वज्रभाऊ म्हणे सद्गद होऊन. जेने मज सोडविले धावून. त्या कैवार्याचे चरण धरा जाऊन ये वेळा. भद्रायू म्हणे पितिया लागून. शत्रुशी करा बहुत जतन. 3 दिवसा मी येईन परतुनी जाणार तुम्हापासी. मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान. ऐसे बोलून दोघे जण रथारूढ पै झाले. मनोवेगे करून येऊनी वंदिले माते चरण. मग तिने करुणी निंबलोन. सुखावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दयाघन. चित्रांगद सीमांतिनीशी भेटून. जन्मादारभ्य वर्तमान. त्याशी सांगे भद्रायुचे पिता. सोडविनी पुरुषार्थ. केला तो ऐकिला की समस्त. तरी तो तुम्हा करावा जमात. कीर्तिमालिनी देऊनिया. ऐकता ऐसा मधुर शब्द. सीमंतिनी आणि चित्रांगद. दृढ धरती चरणारविंद. पूजिती मग षोडशोपचारे. म्हणती तुझे वचन प्रमाण. वर आणावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्यनगराप्रती. सुनेय पुत्रासहित समग्र. नाना संपत्ती घेऊन अपार. लग्नाशी चालीला पद्माकर. वाद्य अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी. तैशीच माता शिबिकायनी. चित्रांगद समोरा येऊनी. घेऊनी गेला मिरवित. वर पाहुणी जन तटस्थ. म्हणती कासया यापुढे रतिनाथ. पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नाशी. त्यात वज्रभाऊ सहपरिवारे. लग्ना लागी पातला त्वरे. वराकडे पाहे सादरे. तव तो कैवारी ओळखिला. पाय त्याचे धरावया धावणीला. भद्रायुने वरच्यावरी धरिला. लिंगण देता वेळोवेळा. कंठ दाटले उभयतांचे. नैनी चालिला विमलांबुधारा. अभिषेक धरिती रझारा. मग वज्रभाऊ पुषेवरा. देश तुझा कवन सांग. फेडी संशय तत्वता. सांग कवन माता पिता. गोत्र ग्रामगुरु आता. सर्व सांग मज प्रती. मग भद्रायुने एकांती येऊन सांगितले साध्यंत वर्तमान. हा शिवयोगीचा महिमा पूर्ण. उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी. ते शिवयोग्याची होय भेटी. तो साक्षात धुर्जटी. त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी. भेटविली एकांती येऊनी. वज्रभाऊ खालते पाहुनी. रुदन करी तेधवा. म्हणे हे निधाने वरिष्ठे.
मने ऐसी निधाने वरिष्ठे म्या घरोबुनी टाकिले नष्टे मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल. सुमती मागील दुःखाद्भुत आठवणी रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ त्याने कृतार्थ केले आम्हा. मग सीमंतिनी चित्रांगदा उभयतांशी करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गदत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुणा. मजत्वा दाविला आणून सरशप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणा सरिसे त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी चा पुत्र हे राज्य तुझे जी समग्र सुता सहित त्वा दिले ऐसे बोलीन त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्राई धावून सद्गदित साष्टांगी नमित पिते याते वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिवानी षडानन की वाचस्पती आणि कच निदान संजीवनी साधिता आलिंगिने मस्तक अवग्राहुनी जड करी सप्रेमा बैसला अंकावरी कीर्तिमालनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रभाऊ नृपती मग पद्माकर सुने या प्रती भद्राई भेटवी पिते याते गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले. अंध नदीतल्या पार 2 लक्ष वाजी अच्युत कुंजर दास दासी भांडार भरुणी द्रव्य दिले सेवे घेऊन कीर्ती मालिनी पद्माकरासहित जनक जननी निज नगरातेची क्षणी जाती झाली तेदवा गगन गर्भी न समाय हरिकत ऐसे माता पित्यांशी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले अधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभा नेमून करुणी आपण अधीन जीवन दान दिले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्मोजन्मी हिम नग जामात पूजिला असेल प्रेम भरे श्री प्रतिवता चतुर सुंदर पुत्र पंडित सौभाग्य पवित्र गुरु सर्वत्र उदार थोर पुरोदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रभाऊ वोनी सत्वर श्री सुमती सहित पापार हिमकेदारी करिता झाला करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीती पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो. असे भद्रायुनोपणात कीर्तिमालिनी समेत चालीला वनविहारार्थ अवलोकित वनश्रियते छाया सघन शीतळ पाट वाहती जळ निर्मळ तेथ बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी फोपळी रातांजन मलयागार सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी क्षीरणिया वट पिंपळ कडवे लिंब डाळिंब शेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर पारिभद्रनभ भेदीत गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टुनी वरी चालिले कनकवेली नागवेली परकरी पोंपळवेली नानालता सुवासकर द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर जायफळी डोळती फळ भारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवाती मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरिक्रीडती असो तया वनांत कीर्तिमालिनी समेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्वे वर्तले दुर्वरी भद्रायू लोकित तो ती स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करून या हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागिला महाव्यग्र आक्रोशी बोबत विप्र मने नपा स्त्री प्रतिवता थोर मागे सुकुमार राहिली गजबजुनी धावणीला नप शर धावून ओढीला चाप तव तो व्याघ्र काळरूप स्त्रियशी नेत धरून या रायेशर सोडिले बहुत परी तो न गणी तैसाची जात विजू ऐशेश्वर अद्भुत अंगी भेदले तयाच्या गिरी कंधरे ओलांडून
व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुल्जविन ग्रह वाटते महारण्य रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जाणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीनं केला आकांत आकांत पडले व्याघ्र मुखांत सोडवी मज यापासून तुझे हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगती नाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिदले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र जाळ क्षतापासून सोडवी तात्काळ शरणागता रक्षी तोची क्षत्रिय धिक आश्रम धिक ग्राम ते नाही सत्समागम धिक श्रोता धित वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षी न भजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पित्यांची शिनवित धिक पुत्र वांचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरु भक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकुनी पदवी आपला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकट प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तुझे इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य देन घे माझे विप्रमणे कासया लग्न श्रीनाश कासया धन कासया धन जन्मंदाशी दर्पण व्यर्थ काय दावुनी मुडास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे ह्यानुचित जरणे कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ कैसे तृषाक्रांताशी पाजिले घृत क्षु धातुराशी माळा गंधाक्षत चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नत्य कासया या लागे नलगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे नसरे कधी मी पापाशी भीत नाही जाण अंगाय कार्यालय तुझे स्त्रीरत्न सागरे ढेंकुळ पडले येऊन तरी सागर काही डहुळेल धुळीने नमळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोरा निले मजवरी माझे बळ गेले ते चक्षणा व्याघ्र नेली विप्रललना आता श्री देऊन ब्राह्मणा अग्नी काष्टी भक्षिणे मी विप्रापुढे संकल्प करुणी दान दिदली कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला ते चिक्षणी रावे अग्नीची तेविला ज्वाळा चाललेल्या आकाशपंते मग स्नान केले नपणाते भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करून तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापक आराध्यलिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाके जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वालामाळी तव त्याहुनी कपाळ अपर्णे सहित प्रगटला दशभुज पंचवदना कर्पूरगौर पंचदशनयन पंचविंशती तत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुषी हृदय धरुणी सत्वर म्हणे सख्या इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण तोर देखुनी प्रकट झालो मी भद्राई बोले सद्गदित म्हणे विप्रस्त्री आणून दे त्वरित ते ऐकून हसनीला गजमुख तात विप्रतो मीची झालो होतो व्याघ्र मीच होऊन गेले भवानीस घेऊन तुझी भक्ती पाहावया निर्वाण दोघे आम्ही प्रकटलो तुझे ही गे कीर्तिमालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सुमने वर्षती गगनी रावचरणी लागत असे शिव मने रे गुणवंता अपेक्षित वर मागवा आता हिरो मने वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा श्री समवेत इतुक्यांशी ठाव येतार्थ तुझ समीप देविजे तुझ्या पार्श्वामागी सकळ असो तो स्वामी अक्षय अढळ यावरी बोले फयफेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती म्हणे माता सिमंतिनी चित्रांगद पुण्यखानी तुझ समित राहू तो अनुदिनी शूल पाणी तथाच तू म्हणे
तुझी उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिले. माझे चित्त गुंतले तुम्हापाशी सर्वदा. मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राज्य करीत हरिश्चंद्रासारखे दिव्य देह अवघी झाली. दिव्य विमानी कपाल मोली नेता झाला सन्निग चित्रांगद श्रीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत. स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार त्यासी विमान धाडूनी शंकर आपुल्या स्वरूपे मिळविले हे भद्रायू आख्यान. परम यशदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिलबदळे उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी जे का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडून मदनारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका इन एसी तर्का निगमागमा शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिशुद्ध श्रोते अखंड अष्टमाध्याय गोड हा. ओव्या 154 शुभम भवतु श्रीरस्तु श्री श्रांत सदा शिवार प्रणवस्तो. आधी दमत जाण जरा, हे चूक महत्वाचं.